नमस्कार, मी आमदार विक्रम वसंतराव काळे। माझा मतदारसंघ ज्याला संतांची भूमी म्हणतात तो मराठवाडा विभाग, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा माझा मतदारसंघ, ज्याचं पूर्वीचं नाव औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ, आताचं नाव छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघ। मी सन 2007 मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवरती या मतदारसंघातून निवडून आलो। तसं मला राजकीय पार्श्वभूमी होती, परंतु मी राजकारणामध्ये नव्हतो। परंतु माझे वडील स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळेसाहेब हे या मतदारसंघातून 2006 मध्ये निवडून आलेले होते। त्यांना शिक्षक मतदारसंघातून निवडून येऊन साधारण 1-1.25 वर्ष झालेलं होतं, परंतु त्यांचं अचानकपणाने अस्थमाच्या अटॅकमुळे दुःखद निधन झालं आणि मी पोरका झालो। आणि माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी काळेसाहेब हे या मतदारसंघाचं 2 वेळेला पदवीधर म्हणून आणि 1 वेळेला शिक्षक मतदारसंघ असं 3 वेळेला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराखाली काम करतोय, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि 3 वेळेस जे काही काम माझ्या वडिलांनी या मतदारसंघामध्ये केलेलं होतं ती शिदोरी माझ्या पाठीशी होती आणि त्या शिदोरीच्या आणि केलेल्या कामाची पावती म्हणून जेव्हा 2007 मध्ये या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली, त्याच्यामध्ये पक्षाच्या वतीनं तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा ग्रामविकास मंत्री आमचे राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय आर पाटील साहेब यांनी माझ्या तिकिटाची शिफारस केली आणि मला या मतदारसंघातून पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली। मला मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींनी स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेबांना श्रद्धांजली म्हणून, आदरांजली म्हणून की काय पहिल्यांदा कुठलाही राजकारणाचा गंध नसताना, अनुभव नसताना 2007 मध्ये या मतदारसंघातून निवडून देण्याचं काम केलेलं होतं। खरं म्हणजे माझ्यासाठी ते एक आव्हान होतं, ते आव्हान मी स्वीकारलं। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा असलेला मतदारसंघ 8 जिल्हे आणि 76 तालुक्यामध्ये मी सातत्यानं पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरत राहिलो, लोकांमध्ये जात राहिलो, शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेत राहिलो, शाळा महाविद्यालयामध्ये जात राहिलो। न बोलवता प्रत्यक्षपणानं आमदार आपल्या दारी याप्रमाणे प्रत्येकापर्यंत जाऊन त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन त्यांचे प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडून प्रसंगी गरज पडल्यावर रस्त्यावरती उतरून संघर्ष करून, मोर्चे काढून, कधी धरणे आंदोलन करून हे प्रश्न सोडवण्याचं काम मी त्या ठिकाणी सातत्याने केलेलं आहे। आज मला आनंद होतोय की हे आव्हान मी स्वीकारलं। जे काही काम मी या पोटनिवडणुकीमध्ये जी काही संधी मला 3.5-4 वर्षाची मिळाली, त्याच्यामध्ये त्या संधीचं सोनं करण्याचं काम, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच या सगळ्या कामाचे पावती म्हणून सन 2010 मध्ये जेव्हा या मतदारसंघाची नियमित रेग्युलर निवडणूक झाली, त्याच्यामध्ये मला पुन्हा या मतदारसंघातून शिक्षक बंधू भगिनींनी दुसऱ्यांदा निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये ज्या कायमीनांदान शाळा होत्या, त्या कायमीनांदान शाळांचा शब्द काढावा यासाठी मी संघर्ष केला, आंदोलनं केली। माझं सरकार सत्तेवरती होतं, आमच्या पक्षाचं सरकार सत्तेवरती होतं, तरीसुद्धा आपल्या सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम केलं, धरणे आंदोलन केली आणि त्या माध्यमातून राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचा कायम शब्द काढण्याचं ऐतिहासिक काम मला त्या ठिकाणी करता आलेलं आहे। आणि म्हणून आज राज्यातल्या जवळपास 60,000 शाळा अनुदानावरती आल्या, शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन सुरू झालं। ही माझ्या कारकिर्दीतली एक महत्त्वाची नोंद, महत्त्वाची काम मला त्या ठिकाणी करता आलं, याचा मला आज आनंद आहे। म्हणूनच 2017 मध्ये जेव्हा तिसऱ्यांदा निवडणूक झाली, त्याच्यामध्ये सुद्धा मला मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींनी तिसऱ्यांदा निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आज जुन्या पेन्शनचा प्रश्न घेऊन मी लढतोय। शिक्षक कर्मचारी जे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेले आहेत, परंतु त्यांची शाळा किंवा त्यांची वर्ग तुकडी किंवा कनिष्ठ महाविद्यालय हे सन 2005 नंतर 100% आला असेल, तर त्यासुद्धा शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, यासाठी मी सातत्याने लढतोय। नव्हे तर
गत नागपूर अधिवेशनामध्ये सरकारला धारेवरती धरण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. आपल्याकडे पैसे नसतील, निधी नसेल तर आम्हा आमदारांचं पेन्शन रद्द करा, परंतु माझ्या शिक्षक बंधू भगिनीला मात्र पेन्शन दिलं गेलं पाहिजे, ही ठाम भूमिका मांडण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. नुसतं बोललोच नाही, जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले हे आपलं संत वचन आहे. त्याप्रमाणे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माननीय सभापती महोदयांना लेखी पत्र दिलं आणि जोपर्यंत माझ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना राज्य सरकार जुनी पेन्शन योजना देण्याचा धोरणात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत विक्रम काळेंना देय होणारी पेन्शन मी घेणार नाही, अशा प्रकारचं लेखी पत्र देणारा कदाचित महाराष्ट्रातला पहिला आमदार होण्याचा मानसुद्धा मला त्या ठिकाणी मिळाला. आणि म्हणून आज माझ्यावरती विश्वास दाखवून नुकत्याच फेब्रुवारी 2023मध्ये झालेल्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून मला माझ्या शिक्षक बांधवांनी त्या ठिकाणी चौथ्यांदा निवडून देण्याचं काम केलेलं आहे. आज मला आनंद वाटतो आहे की महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये शिक्षक मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेलेला मी एकमेव आमदार आहे आणि ते भाग्य मला माझ्या मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींनी दिलेलं आहे, कर्मचाऱ्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून सातत्याने त्यांच्या कामाला धावून जाणं, त्यांनी बोलावल्यानंतर त्यांच्या सुखदुःखामध्ये जाणं आणि त्यांच्या अडीअडचणीला दिलासा देण्याचं काम आज त्यांचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी करत आहे. आज मी एक नाविन्यपूर्ण उपक्रम माझ्या मतदारसंघासाठी सुरू केलेला आहे. माझा मतदारसंघ 8 जिल्हे आणि 76 तालुके एवढ्या विस्तीर्ण भौगोलिक परिसरामध्ये विखुरलेला आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या बांधवाला, माझ्या एखाद्या भगिनीला माझ्यापर्यंत एखादं काम घेऊन यायचं म्हटलं तर त्यांच्या खिशातले 1000-500 रुपये खर्च होऊ शकतात. म्हणून ज्यांनी मला खुर्चीवरती बसवलं आहे त्याच्या कामासाठी मी आलं पाहिजे, धावून गेलं पाहिजे. म्हणून मी 8 जिल्ह्यामध्ये दर 2 महिन्यांनी शिक्षक दरबाराचं नियोजन करतो. वर्तमानपत्रामध्ये, सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपवरती मी त्या ठिकाणी बातमी देतो की या तारखेला इतक्या वाजता संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये मी उपस्थित राहणार आहे. त्या दिवशी संबंधित शिक्षणाधिकारी, संबंधित इतर जे काही उपशिक्षणाधिकारी, उपसंचालक असतात त्यांना मी त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगतो आणि त्यांच्यासमोर जे काही शिक्षक कर्मचाऱ्यांचे जिल्हा पातळीवरचे प्रश्न असतात ते प्रश्न तिथं मांडणं, त्याच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करणं आणि ते सोडवण्याचं काम मी सातत्याने त्या ठिकाणी करत आलेलं आहे. त्यामुळे आमदार आपल्या दारी हा उपक्रम या माध्यमातून मी सुरू केला, त्याचा फायदा माझ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना आज होत आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शिक्षक दरबार सुरू करणारा कदाचित मी पहिला आमदार आहे. आणि अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम मी गेले 15 वर्ष झालं त्या ठिकाणी सुरू केला. त्याचा फायदा माझ्या मतदारसंघातल्या 8 जिल्ह्यातल्या 76 तालुक्यातल्या हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांना होण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळे आमदार कुठं आहेत हा प्रश्न विचारण्याची वेळ माझ्या शिक्षक मतदार बंधू भगिनीवरती येत नाही, कारण त्यांनी निवडून दिलेला जनप्रतिनिधी त्यांच्या सेवेसाठी 24 आवर्स त्या ठिकाणी उपस्थित राहतो, याचा माझ्या शिक्षक मतदार बंधू भगिनींना मोठा आनंद आहे. आणि म्हणूनच त्यांनी मला चौथ्यांदा या विधान परिषदेमध्ये जी संधी दिलेली आहे त्याबद्दलसुद्धा या निमित्ताने मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आहे. आज मला आनंद होतो आहे की आज मराठवाड्यामध्ये काम करत असताना माझ्याच मराठवाड्यातले, माझ्याच जिल्ह्याचे सुपुत्र माननीय डॉक्टर कराडसाहेब, विश्वनाथरावजी कराडसाहेब यांचे चिरंजीव श्रीमान राहुलजी कराड यांच्या प्रयत्नाने आज हे राष्ट्रीय विधायक संमेलन 2023 मुंबई, जी आमच्या महाराष्ट्राची राजधानी आहे, त्याच्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आज देशभरातून आमचे सर्व विधानसभेचे, विधान परिषदेचे आमदार महोदय, विविध पक्षाचे एकत्र या ठिकाणी आलेले आहेत आणि हे महासंमेलन या ठिकाणी 3 दिवस आयोजन करण्यामध्ये सुद्धा राहुलजी कराड आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जे परिश्रम घेतले, अथक मेहनत घेतली, खरोखरच मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं, माझ्या राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीनं त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. निश्चितपणाने या माध्यमातून आमची विचारांची देवाणघेवाण होणार आहे आणि माझ्या मतदारसंघासाठी अधिकाधिक नवीन काय करता येईल याचेसुद्धा अनुभव आम्हाला या ठिकाणी शेअर करता येणार आहेत आणि त्याचा निश्चितपणाने फायदा शेवटच्या माणसापर्यंत हा राज्य शासनाच्या विकासाच्या योजना पोहोचवण्यासाठी सुद्धा नक्की आम्हाला होईल असा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे. आज मला आनंद होतो आहे की अशा प्रकारचं दुसरं संमेलन मी या ठिकाणी अटेंड करतो आहे. पहिलं विधायक संमेलन भारतीय संसदेच्या वतीनं 2018मध्ये दिल्ली येथे आयोजन करण्यात आलेलं होतं. ते शासनाच्या वतीनं होतं आणि त्याही ठिकाणी तत्कालीन ज्या लोकसभेच्या अध्यक्षा माननीय सुमित्राताई महाजन
आज त्या या संमेलनाच्या पॅटर्न आहेत आणि मला एक योगायोग आहे की त्यासुद्धा आज या ठिकाणी पॅटर्न आहेत. माझ्या जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय शिवराजजी पाटील साहेब हे सुद्धा या संमेलनाचे पॅटर्न आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे 3 दिवस होत असलेले संमेलन निश्चितपणाने आम्हाला एक पर्वणी आणि आम्हाला एक शिदोरी मध्या मतदारसंघामध्ये काम करताना निश्चितपणाने मिळेल आणि ही सगळी शिदोरी घेऊन आम्ही भविष्यामध्ये सुद्धा जनतेच्या सेवेसाठी नेहमीच त्या ठिकाणी अग्रेसर राहू अशा प्रकारची इच्छा आणि अपेक्षा या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो. राष्ट्रीय विधायक संमेलन 2023 जे या ठिकाणी होतं आहे ही आमच्या सगळ्यांच्यामध्ये उत्सुकता होती आणि अशा प्रकारचं हे दुसरं संमेलन परंतु खाजगी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेलं पहिलं संमेलन या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये होतं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं आहे हे कदाचित पहिलं संमेलन झालेलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं महाराष्ट्राचा नव्हे तर मराठवाड्याचा सुपुत्र म्हणून मला मनापासून आनंद आहे आणि नव्हे तर अभिमान आहे की माझ्याच मतदारसंघातल्या माझ्याच जिल्ह्यातल्या एका तरुण डॉक्टर राहुलजी कराड यांनी पुढाकार घेतला आणि राज्यात देशातल्या विविध राज्यामध्ये जाऊन तिथल्या अध्यक्षांना असतील तिथल्या मुख्यमंत्र्यांना असतील विरोधी पक्षांना भेटून त्या ठिकाणी या संमेलनावर माहिती दिली. त्या सगळ्यांना आमंत्रित केलं आणि आज त्यांच्या माध्यमातून जवळपास 1500 आमदार विविध पक्षाचे देशभरातून इथं आलेले आहेत. त्या सर्वांचं सुद्धा या महाराष्ट्राचा सुपुत्र या महाराष्ट्राचा आमदार या नात्यानं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आणि अशा प्रकारची संमेलनं भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये झाली पाहिजेत ती व्हावी अशी अपेक्षासुद्धा माझी आहे आणि ती अपेक्षासुद्धा तत्कालीन लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमारजी यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केली. मला वाटतं की निश्चितपणाने माननीय पंतप्रधान मोदी साहेब माननीय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाजी या ठिकाणी उपस्थित होते उद्घाटनाला. ते सुद्धा याची दखल घेतील आणि अशा प्रकारचं दरवर्षी संमेलन वेगवेगळ्या प्रांतामध्ये होईल जेणेकरून नवीन नवीन आमदार दरवेळेला येत असतात त्यांनासुद्धा अशा प्रकारची एक विचारांची देवाणघेवाण आणि काम करण्यासाठी निश्चितपणाने एक नवी दिशा या संमेलनामधून मिळण्याचं काम नक्की होईल असा आशावाद मला या निमित्तानं वाटतो आहे. माझं 2007 मध्ये पहिलं इलेक्शन झालं आणि ती माझी पोटनिवडणूक होती कारण माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी काळेसाहेब हे शिक्षक आमदार होते. त्याच्या अगोदर 2 वेळेला पदवीधर आमदार होते. त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आणि त्यामध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझी माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब माननीय नेते अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मला तिकीट मिळालं आणि त्या पहिल्या पोटनिवडणुकीमध्ये मला कुठलाही राजकारणाचा अनुभव नसताना कुठलाही त्या ठिकाणी राजकीय मी कुठली निवडणूक लढवली नसताना ही पहिली माझी निवडणूक परंतु पहिल्याच निवडणुकीमध्ये मी सक्सेस झालो त्या ठिकाणी विजयी झालो आणि ते आव्हान स्वीकारून आज मी 4 इलेक्शन जिंकलेले आहेत आणि निश्चितपणाने माझ्या मतदारांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला आहे त्याचा मला निश्चितपणाने अभिमान आणि आनंद आणि त्यांच्यासाठी काम करण्याची ऊर्जा मला नेहमीच ते प्रत्येक इलेक्शन देत राहिलेलं आहे. आपली भारतीय लोकतंत्र याच्यामधली सगळ्यात गोष्ट आवडती म्हणजे लोकशाही आहे. आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे त्या अनेक देशांनी ही लोकशाहीचा त्या ठिकाणी निश्चितपणाने स्वीकार करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे कारण इतर देशामध्ये सुद्धा आम्ही फिरलो आहे परंतु मला वाटतं भारतासारखी माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं जी आम्हाला घटना दिली जे आम्हाला लोकतंत्र दिलं आज त्याचा स्वीकार आम्ही केलेला आहे आणि त्यानुसारच आज ही लोकशाही दृढ होत चाललेली आहे. नव्हे तर ती टिकवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या संमेलनाचा निश्चितपणाने फायदा होणार आहे. माझ्यासाठी माझी स्ट्रेंथ ही माझ्या मतदारसंघातील माझे शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी आहेत. माझा परिवार आहे की जो सातत्याने मला सगळ्या कामासाठी बाहेर जेवढा वेळ द्यावा लागतो त्यासाठी घरची जबाबदारी माझी पत्नी असेल मुलं असेल हे सगळी सांभाळतात. ते सुद्धा माझा एक स्रोत आहे कारण त्याच्यामुळेच मी बाहेर एवढा वेळ देऊन लोकांची कामं करू शकतो. माझ्या जनतेच्या सेवेसाठी मी एवढा वेळ देऊ शकतो. मला वाटतं त्यांच्या दिलेल्या पाठबळावरतीच आज मला ह्या 4थ्यांदा विधान परिषदेवर जाण्याचा मान मिळालेला आहे. नाही निश्चित राजकारण हे
सुद्धा करिअर म्हणून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तरुण तरुणींनी पाहिले पाहिजे। करिअर करण्यासाठी जसं आपण डॉक्टर व्हायचं म्हणतो, इंजिनियर व्हायचं म्हणतो, तहसीलदार व्हायचं म्हणतो, कलेक्टर व्हायचं म्हणतो, तसं मला आमदार व्हायचं आहे असं सुद्धा माझ्या तरुणीला वाटलं पाहिजे। आणि त्याच धागा पकडून मला वाटतं आमचे राहुलजी कराड जे माझ्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, त्यांनी MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्स हे राज्यामध्ये पहिल्यांदा सुरू करण्याचं काम पुण्यामध्ये केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हे संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। मला वाटतं जसं आम्ही काय घेऊन जाणार आहोत तसे माझे इथं आलेले विद्यार्थी जे MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्समध्ये शिकतात ते खूप काही घेऊन जाणार आहेत, खूप काही शिकणार आहेत आणि मला वाटतं निश्चितपणाने याच्यामधून एखादा दुसरा तरी आमदार घडल्याशिवाय राहणार नाही यात माझ्या मनामध्ये शंका नाही। आज आपण पाहतोय की करिअर म्हणून बघत असताना सुद्धा म्हणजे इकडे या असं मी आव्हान नाही करणार, तुम्ही तुमचे क्षेत्र स्वतःहून स्वतःच्या कल्पकतेनं स्वतःच्या बुद्धिमत्तेवर तुम्ही निवडलीच पाहिजेत, परंतु राजकारण याच्यामध्ये येण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगल्या संधी आहेत। आपण एक दिशा देऊन एक विजन घेऊन जर काम केलं तर निश्चितपणाने ते राज्यासाठी देशासाठी आणि तो जो तुम्ही काही मतदारसंघ निवडणार किंवा जो तुम्ही पक्ष निवडणार त्याच्यासाठी निश्चितपणानं एक प्रेरणादायी स्तोत्र आपल्यासाठी असणार आहे।